प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। भारतीय वायुसेनेतून 15 जुलै 2026 रोजी सेवानिवृत्ती घेतली। सेवानिवृत्तीनंतर मी गावी सनी टाकळी या गावी माझ्या जन्मभूमीत आलो। त्यावेळी मला ह्या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे ते पाहण्यास भेटले। आंदोलन जे MIDC हटाव याबद्दल आंदोलन चालू होते, कारण आम्ही सैनिक ज्यावेळी सीमेवर असतो त्यावेळी भारत देशाची सुरक्षा, त्याचबरोबर देशाच्या रक्षणासाठी एक इंच जमिनीसाठी कधी पाकिस्तानशी तर कधी चीन बरोबर आम्ही डोळ्यात तेल घालून अहोरात्र सेवा करत असतो। त्यामुळे माझ्या सनी टाकळी गावातील जी जमीन 47 हेक्टर जमीन जी आहे ती कोणीतरी उद्योगपती आपल्या घशात घालण्याचा जर प्रयत्न करत असेल तर माझ्या सनी टाकळीतले माजी सैनिक, शेतकरी, युवक मंडळी तसेच महिला मंडळी कधीच गप बसणार नाहीत आणि आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ते लढत राहतील असा माझा विश्वास आहे। आम्ही ज्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानला अवघ्या 3 दिवसात घुटण्यावर आणले, त्या पद्धतीनेच या शासनाला आमरण उपोषणाच्या माध्यमातून आम्ही शासनाला घुटण्यावर आणून MIDC रद्द झालीच पाहिजे ही आमची अपेक्षा पूर्ण करून सनी टाकळीला न्याय द्यावा हीच एवढी माझी विनंती आहे आणि ती शासनाने लवकरात लवकर मान्य करून आम्हाला सर्व सैनिकांना न्याय द्यावा हीच माझी इच्छा आहे। जय हिंद, जय भारत।